25 जुलैला आषाढी एकादशी अर्थात देवशयनी एकादशी आहे. आता या एकादशीच्या दिवशी नक्की उपवास कसा करायचा आहे, एकादशी कधी सुरू होतीये, कधी संपतीये, सगळ्यात महत्त्वाचं या एकादशीच्या दिवशी पूजा कशी करायची किंवा कुठल्या गोष्टी आवर्जून कराव्या आणि कुठल्या गोष्टी अजिबात करू नये, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एकाच व्हिडिओत देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. मंडळी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो. चातुर्मास म्हणजेच 4 महिन्यांचा असा कालावधी ज्या कालावधीमध्ये व्रत, वैकल्य, तप, साधना या गोष्टी केल्या जातात. चातुर्मासात भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागरामध्ये विश्रांती घेत असतात असं मानलं जातं आणि या 4 महिन्यांच्या काळामध्ये कारभार भगवान शिवशंकर सांभाळतात अशी सुद्धा मान्यता आहे. आपण आज बोलणार आहोत आषाढी एकादशीबद्दल. या एकादशीला महाएकादशी सुद्धा म्हटलं जातं आणि ही एकादशी सुरू होणारे 24 जुलैला सकाळी 9:12 आणि या एकादशीची समाप्ती होणारे 25 जुलैला सकाळी 11:34. आता तुम्ही म्हणाल, मग 25 तारखेला एकादशी कशी? तर आपल्याकडे आपण सूर्योदयाची तिथी मानतो, त्यानुसार 25 जुलैला आषाढी एकादशी आहे. आता बोलूया आषाढी एकादशीच्या उपवासाबद्दल. आषाढी एकादशीचा जो उपवास आहे तो 25 जुलैला करायचा आहे. या उपवासामध्ये तांदूळ खाल्ले जात नाहीत, कुठलाही धान्य खाल्लं जात नाही. फलाहार करून किंवा आपल्या तब्येतीला झेपेल त्याप्रमाणे अन्न घेऊन हा उपवास केला जातो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा उपवास दिवसभर असतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 जुलैला सूर्योदयानंतर हा उपवास सोडला जातो. पारणं या उपवासाचं केलं जातं. मंडळी, आषाढी एकादशीच्या उपवासाचं मोठं पुण्य आहे आणि आषाढी एकादशीचा उपवास हा इतर सगळ्याच एकादशींचं पुण्य मिळवून देणारा उपवास आहे. म्हणूनच हा उपवास श्रद्धा भक्तीने करावा. उपवासाबरोबर आणखीन काय करावं? उपवास सगळेजण करतात, पण या उपवासाबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी तुमच्या घरी जर पांडुरंगाची मूर्ती असेल किंवा पांडुरंगाचा फोटो असेल किंवा भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीची, त्या फोटोची पूजा नक्की करावी. आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, सूर्याला अर्घ्य अर्पण करावं आणि पांडुरंगाची पूजा करावी. तुम्हाला सकाळी जमणार नसेल तर तुम्ही संध्याकाळी पूजा केली तरी सुद्धा चालेल. आता आषाढी एकादशीची पूजा कशी करायची या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे. त्यामध्ये पूजा करून दाखवलेली आहे. पूजेमध्ये काय काय साहित्य हवं ते सुद्धा दाखवलेलं आहे. तो व्हिडिओ नक्की बघा, तो तुम्हाला मार्गदर्शक ठरेल. या व्यतिरिक्त आषाढी एकादशीच्या दिवशी पूजेबरोबरच तुम्ही काही मंत्र आणि स्तोत्रसुद्धा नक्की म्हणू शकता. मंत्रांमध्ये ओम नमो नारायणाय यांसारखे विष्णू मंत्र किंवा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल यांसारखे विठ्ठलाचे मंत्रसुद्धा जपू